मोठी अपडेट आपण पाहतोय। पाकिस्तानच्या हल्ल्यानं भारतानं जशास तसं प्रत्युत्तर दिलेलं आहे। पाकिस्तानचे हल्ले भारतानं यशस्वीपणे परतवून लावले। भारतावर हल्ला करण्यासाठी शिरलेली पाकिस्तानची 3 लढाऊ विमानं भारतानं पाडली आहेत। त्यांचं टेहळणी करणारा अवास्क विमान भारतानं पाडलंय। पाकिस्तानचे ड्रोन हल्ले भारतानं परतवून लावलेत आणि पाकिस्तानचा एअर डिफेन्स पूर्णपणे अपयशी ठरलाय। इतकंच नाही तर लाहोर आणि कराचीमध्ये भारतानं हल्ले करून पाकची दाणादाण उडवून दिलेली आहे। ही 6 दृश्य पहा। श्रीनगर, जम्मू, उरी, जालंधर, पठाणकोट आणि जैसलमेरमध्ये पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र हे सगळे हल्ले भारतानं परतवून लावले। जशास तसं भारतानं पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलंय। भारतानं पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या। स्क्रीनवर आपण दृश्य पाहतोय। श्रीनगर, जम्मू, उरी, जालंधर, पठाणकोट आणि जैसलमेर। यानंतर आणखीन एक मोठी बातमी समोर येते। पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातंय। उरीमध्ये पाकिस्तानकडून सातत्यानं गोळीबार करण्यात आलाय आणि यात स्थानिकांच्या घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे। इथले नागरिक सध्या भीतीच्या छायेत आहेत। दरम्यान पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या गोळीबाराला भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय। दरम्यान पाकिस्तानकडून वारंवार भारतावर भ्याड हल्ले केले जात आहेत, पण ह्या भ्याड हल्ल्यांना भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। याचबरोबर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे। उरीमध्ये देखील उरीमधली ही दृश्य आहेत। उरीमध्ये पाकिस्तानकडून सातत्यानं गोळीबार करण्यात आलेला आहे। यामध्ये स्थानिक नागरिकांच्या घरांचं, दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। इथले नागरिक सध्या भीतीच्या छायेत आहेत। दरम्यान पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या या गोळीबाराला भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। हम इस वक्त ग्राउंड जीरो पर मौजूद है और लगातार न्यूज़ 18 की टीम जो है मॉनिटर कर रही है सिचुएशन को उड़ी सेक्टर में, और ये उड़ी सेक्टर की तस्वीरें हैं। और लगातार हमने रात भर विटनेस किया यहाँ पे। हम भी एक आई विटनेस अकाउंट अगर शेयर करेंगे आपके साथ, तो रात जो गुजरी है काफ़ी भयानक थी, काफ़ी खौफजदा यहाँ के लोग हैं, काफ़ी दहशत फैला हुआ है लोगों में। और ये पाकिस्तान की सीज फायर वायलेशन का नतीजा है जो आप विजुअल्स में देख रहे हैं। और लगातार जो हाजीपीर सेक्टर है या फिर सलामाबाद उड़ी सेक्टर है, तो वहाँ से 3 तरफा से पाकिस्तान ने आर्टिलरी शेलिंग की। यहाँ तक ये भी कहा जा रहा है सोर्सेज की कि स्निपर्स को भी यूज किया गया, और जिसके नतीजे में जो कल तक ये लगामा गांव जहां पर हम मौजूद है, ये हंसता खेलता गांव हमें कल तक नजर आ रहा था, लेकिन इस वक्त रातों रात ये तबाही का मंजर जो है बयान कर रहा है। और ये दुकानें हैं, ये मकान है जो डैमेज हो चुके हैं, और आप देख सकते हैं कि किस कदर शेलिंग भयानक थी। और इन तस्वीरों से अंदाजा लगाया जा सकता है ये टीन जो है, टीन के जो रूफ शीट्स है, टीन शीट्स, और देख सकते हैं आप कि किस तरह की हालत हुई है और किस तरह से शेलिंग जो है इसकी शिद्दत क्या थी। और यहाँ के लोगों की अगर बात करेंगे तो उनसे हमारी बात हुई लगातार, तो उनका ये कहना है कि 1998 में जो सीज फायर वायलेशंस हुआ करती थी उसकी वजह से लोग जो है काफ़ी परेशान थे, और वो आज तक यहाँ के लोग नहीं भूले हैं। लेकिन आज जो शेलिंग हुई है, आज जो आर्टिलरी फायरिंग की गई है पाकिस्तान की तरफ से, 1998 का भी रिकॉर्ड जो है वो टूट गया है। और लगातार हम देख रहे हैं कि किस तरह ग्राउंड सिचुएशन जो है, किस तरह तबाही के मनाजिर जो है वो बयान कर रहे हैं, और इसकी वजह से काफ़ी लोग जो है वो ज़ख्मी हुए हैं। सलामाबाद की बात करेंगे, कालगी की बात करेंगे, या लगामा एरिया जहाँ पर हम मौजूद है इसकी बात करेंगे, तो यहाँ पर एक जो महिला है उसकी भी मौत हुई है। उड़ी के मुख्तलिफ इलाकों में लोग जो है घायल हुए हैं, और घायल अवस्था में उनको बारामूला हॉस्पिटल जो है वहाँ पहुँचाया गया। और रात भर हमने देखा, सिचुएशन को मॉनिटर किया, और काफ़ी दहशत भरी रात थी जो लफ्जों में बयान नहीं किया जा सकता है। हमसे प्रतिनिधि वारंवार ग्राउंड जीरो वरून मैं उधर इधर जाते हैं। बाकी हम जो गरीब लोग हैं बाहर निकलने लिए जे मेरे पे 10 नहीं है, वो कहाँ जाएंगे। आपको लगता है ये पाकिस्तान को बंद करना चाहिए, सिविल टारगेट करना? हाँ सर, फिर क्या, कम से कम ये तो बंद होना चाहिए। फिर क्या, हम बदतर से यही हालात देखते आए, तो कम से कम इसका कुछ हल निकलना चाहिए, बंद होना चाहिए। रात को हम दुकान बंद करके गए, शेलिंग शुरू होगी, उसके बाद कोई पता नहीं है क्या होगा। कब पता चला आपको कि दुकान में? हमें सुबह पता चला, हमारी दुकानें ख़त्म हो चुकी हैं। कितनी दुकानें थी यहाँ पे? एक स्टोर था मेरा, एक डिपार्टमेंटल शॉप थी जिसमें वेस्ट वगैरह भी थी, बाकी कोल्ड ड्रिंक वगैरह ये वो। सर ये एक हिसाब से देखा जाए तो इस मार्केट की हमारी एक ही दुकान थी जिसमें ये मिनारिटी के लोग रहते हैं। यहाँ पे हमारे हिंदू भाई हैं यहाँ पे, उनके साथ हमारा अच्छा उठना बैठना था।
तो उसी वजह से हमने ये दुकान खोली थी। 8-10 लाख रुपए की असेसमेंट हो सकती है। एक मोठी बातमी समोर येते। भारताच्या अनेक सीमावर्ती भागात अलर्ट जारी करण्यात आलाय। पंजाब मधील पटियालामध्ये पुन्हा सायरन वाजण्यात आलाय। शहरांमध्ये ड्रोन हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन हा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पंजाब आणि पटियालामध्ये सायरन वाजवण्यात येत आहेत। नागरिकांना अलर्ट केलं जात आहे। सीमावर्ती भागात अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। भारताच्या अनेक सीमावर्ती भागात अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, कारण पाकिस्तानच्या या खुरापती अजूनही सुरूच आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर पंजाबमधील पटियालामध्ये पुन्हा सायरन वाजवण्यात आलेला आहे। शहरांमध्ये ड्रोन हल्ला होऊ शकतो आणि तीच तो हल्ला लक्षात घेता किंवा याची शक्यता असल्यानं हा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वी चंदीगडमध्ये सुद्धा 10 मिनिटं सायरन वाजत होतं। त्याआधी अमृतसरमध्ये देखील अलर्ट जारी करण्यात आलाय आणि आता पंजाबमधील पटियालामध्ये सुद्धा हा अलर्ट जारी करण्यात आलाय। सुरक्षेच्या दृष्टीने भारत सरकार संपूर्णपणे काळजी घेतलेला आहे, नागरिकांची काळजी घेत आहे आणि नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे, कुणीही घराबाहेर निघू नका किंवा खिडकीच्या जवळ थांबू नका, खिडकीचे पडदेही बंद करा। दरम्यान कुठल्याही हल्ल्यासाठी भारत आपल्या नागरिकांना सज्ज करत आहे। खरे पाकिस्तानकडून खरे तर रात्रभर सीमेवर गोळीबार करण्यात येत होता। त्यामध्ये सामान्य नागरिकांचं, त्यांच्या घरांचं, त्यांच्या दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मात्र असं असलं तरी देखील हे सगळे सामान्य नागरिक आपल्या सैन्याच्या पाठीनं खंबीरपणे उभे आहेत। त्यांना आपल्या सैन्यावर पूर्णपणे विश्वास आहे। ते सेफ आहेत असं म्हणतायत, कारण भारतीय सैन्यानं त्यांना सेफ ठेवलेलं आहे। तर भारतीय लष्करानं पाकिस्तानचे सगळे ड्रोन हाणून पाडले, पण त्याच दृष्टीनं नागरिकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे। अनेक ठिकाणी नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे। मुंबईला सुद्धा आता अलर्ट जारी करण्यात आलाय। त्याचबरोबर आत्ताच आपण पाहिलं पंजाबमध्ये पटियालामध्ये सुद्धा तिथे सायरन वाजताय, तिथे अलर्ट जारी करण्यात आलाय आणि सगळ्याच नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सुरक्षेची काळजी घ्या आणि खिडकीजवळ न थांबता घरात बसून राहा, कारण की हे अलर्ट तिथे विमानतळावर सुद्धा जारी करण्यात आले। अमृतसरमध्ये तिथल्या विमानतळावर हा अलर्ट जारी करण्यात आलाय, कारण की काल सुद्धा अनेक हल्ले करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता, तो लष्कराने हाणून पाडलाय। तरीही नागरिकांनी त्यांच्या दृष्टीनं सगळी काळजी घेण्यात यावी असं आवाहन करण्यात आलं। जसं प्रियंका तू म्हणते नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे, तसंच जसं आपण पाहतोय आपले सैन्य आहे, आपलं लष्कर आहे, ते आपल्या सुरक्षेसाठी सीमेवर तैनात तर आहेत, ते प्रत्येक पाकिस्तानच्या हालचालीला प्रत्युत्तर देतातच आहेत। मात्र या संघर्षावेळी आपण काय केलं पाहिजे, सामान्य नागरिकांनी काय केलं पाहिजे, तर सामान्य नागरिकांना देखील सैनिकासारखं उभं राहिलं पाहिजे। ज्या काही अफवा पाकिस्तानकडून पसरवल्या जात आहेत, जे काही खोटे मेसेज पसरवले जात आहेत, ज्या काही खोट्या व्हिडिओज, जुन्या व्हिडिओज पसरवले जात आहेत, त्यावर विश्वास न ठेवता खंबीरपणे आपल्या भारतीय लष्कराला खरं तर त्यांच्या पाठीमागे उभं राहायचंय। कोणत्याही आवाहनांना किंवा खोट्या अफवांना बळी पडायचं नाहीये। कुठल्याही खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका। काल देखील अनेक फेक अकाउंट्स ट्विटरचे ब्लॉक करण्यात आलेत। प्राजक्ता, मी नागरिकांना सांगू इच्छिते की पाकिस्तानमधून अनेक ट्विटरवर फेक अकाउंट बनवण्यात आले होते। भारतीय सैन्याच्या नावाने हे फेक अकाउंट्स बनवण्यात आले होते, ते सुद्धा आता ब्लॉक करण्यात आले। आणि आता यानंतर एक मोठी बातमी समोर येते। जैसलमेरमध्ये देखील पाकिस्ताननं हल्ल्याचा प्रयत्न केला असल्याचं पाहायला मिळत आहे। पाकिस्तानचा हा हल्ला भारतानं उधळून लावलाय। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमनं हा हल्ला उधळून लावला असल्याचं कळतंय। पाकिस्तानचा हा हल्ला भारतानं उधळून लावला आहे। भारताकडे जी एअर डिफेन्स सिस्टम आहे ती अगदी अत्याधुनिक आहे। त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा देखील वापर केला जातोय, सॅटेलाइट इमेज देखील त्याच्यात वापरली जाते आणि सुसाइड ड्रोन, मगाशी आपण ज्या विषयावर बोललो, सुसाइड ड्रोन देखील वापरले जात आहेत, ज्यामुळे भारतीय लष्कराचं कमीत कमी नुकसान होईल आणि जो टार्गेट सेट केलाय तिथेच तो हल्ला होईल। पाकच्या सर्व कारवाया भारतानं पूर्णपणे हाणून पाडल्यात। बरं प्रियंका, आपण ही सगळी दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात, कशा प्रकारे पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र हा हल्ला पाकिस्तानच्या या सर्व कारवाया भारतानं हाणून पाडल्यात।